नमस्कार. हरिओम. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून आणि परमपूज्य सद्गुरू डॉक्टर श्री द देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या कृपेने परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या आशीर्वादाने गेल्या 11 वर्षापासून चालणारा हा चातुर्मास ब्रह्मपुरी येथे सुरू आहे. 2015 पासून एका मंदिरातून चालणारा चातुर्मास ईशकृपेने आज 6 राज्य आणि 600 मंदिरात सत्संग मंडळात 11व्या वर्षात सुद्धा आनंदाने आणि उत्साहाने साजरा होतो आहे. ज्ञानेश्वरी, दासबोध, ग्रामगीता, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत या संत वाङ्मयाचा अभ्यास चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी अंतर्गत केला जातो. त्यात विविध उपक्रम राबवले जातात. त्यातीलच हा एक कोविड काळापासूनचा उपक्रम. ऑनलाईन प्रवचने अनेक प्रसिद्ध वक्त्यांकडून मागवून चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित केले जातात. त्याचा लाभ सर्व मंदिरातील साधक परिवार आज घेत असतात. आज आपण याच उपक्रमातील प्रवचनाचा आनंद आणि संत उपदेश ऐकण्यास एकत्रित आलो आहोत. आता मी श्री अजित जोशी यांना आमंत्रित करते. ते आपल्याला एक छान सुमधुर भजन ऐकवणार आहेत. बाट निहारे घनश्याम नैना नीर भरे, बाट निहारे घनश्याम नैना नीर भरे, आस करे दिन रे नैना नीर भरे, बाट निहारे घनश्याम नैना नीर भरे. योग ध्यान में चित नहीं लागे, मन की पीर ही पल पल जागे. योग ध्यान में चित नहीं लागे, मन की पीर ही पल पल जागे. रैन जगे अविराम नैना नीर भरे, बाट निहारे घनश्याम नैना नीर भरे. बाके बिहारी कृष्ण कन्हाई, काहे सखे सुध बुध बिसराई. बाके बिहारी कृष्ण कन्हाई, काहे सखे सुध बुध बिसराई. कब आओगे मेरे धाम नैना नीर भरे, बाट निहारे घनश्याम नैना नीर भरे.
पतित पावन शरण में दीजो, नाथ सखा हरि दर्शन दीजो। पतित पावन मोहे शरण में दीजो, नाथ सखा हरि दर्शन दीजो। लगन लगी तेरे नाम, नैना नीर भरे, बाट निहारे घनश्याम, नैना नीर भरे। आस करे दिन है, नैना नीर भरे, बाट निहारे घनश्याम, नैना नीर भरे, नैना नीर भरे, नैना नीर भरे, नैना नीर भरे। आत्ताच आपण एक सुमधुर भजन ऐकले आणि आता आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. आता मी आमंत्रित करते सौ अर्चनाताई जोशी यांना. मी विनंती करते त्यांनी आता मुख्य प्रवचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयाभंग नाही अशा त्या अभंगा, रचूनी सदा गायिले पांडुरंगा. जयाची लीला या त्रिलोकी अगाधू, मना वंदितो श्री तुकाराम साधू. कृपा कटाक्षाची ये किरणे, मोह समुद्राचे आटणे. घडे जये त्या श्रीकृष्णे, वंदू तया ते श्रीराम. कुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण या प्रवचन सेवेसाठी तुकाराम गाथा यातील 1084 क्रमांकाचा अभंग विवेचनासाठी प्रवचनासाठी घेणार आहोत. प्रथम त्या अभंगाचं वाचन करते, मग त्याचा आपण थोडासा भावार्थ बघूया आणि मग त्यानंतर प्रवचनाच्या चिंतन करूया. अभंग असा आहे. महाराज सांगतायत, न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न दिसे ते दिसे येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न बोलो ते बोलो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न भेटे ते भेटो येईल आपण, करिता चिंतन विठोबाचे. अलभ्यतो लाभ होईल अपार, नाम निरंतर म्हणता वाचे. तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे,
तरतील नावे विठोबाच्या, पांडुरंग हरी वासुदेव हरी. याचा आता आपण थोडा भावार्थ बघूया. एका विठ्ठलाच्या नामचिंतनात इतकी शक्ती आहे की ते नामचिंतन अखंड, दीर्घकाल आणि श्रद्धेने केल्यास न कळणाऱ्या गोष्टीही आपोआप कळून येतील. ज्याचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही अशा सूक्ष्म, दूर व प्रतिबंधसहित असलेल्याही पदार्थाचे प्रत्यक्ष दर्शन होईल. एका विठ्ठलाच्या नावाने बोलण्यास अवघड असलेलाही वेदार्थ सहजपणाने बोलता येईल. विठोबाचे चिंतन केले असता ज्याची भेट होणे अशक्य अशाचीही भेट सहज होईल. वाणीने अखंड नाम घेतले असता अलभ्याचा देखील पुष्कळ लाभ होईल. तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाचे प्रेमभावाने नाम घेतल्यास काया वाचा मनाने संसारासक्त जीव देखील भवसागरातून तरून जातील. नामचिंतनाने मनुष्य सर्वज्ञ होतो व सर्व लाभ प्राप्त करून घेतो. यातील आशय असा आहे की नामचिंतनाने ज्ञानाचा अधिकार प्राप्त होऊन जगाचे अधिष्ठान असलेल्या हरीचे अपरोक्ष ज्ञान होते व त्यामुळे हरीचे ठिकाणी अध्यस्त असलेले जगत आपोआपच सामान्य रूपाने जाणले जाते. एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातं भवति. एक हरी जाणला असता सर्व जाणले जाते असे श्रुतीही सांगते. तसेच नामचिंतनाने सगुण श्रीहरी प्रसन्न होतो व त्याच्या कृपेने नामचिंतकाला अलभ्य असलेलेही लाभ होतात. तसेच नामचिंतनाने बुद्धी प्रगल्भ होते व त्यामुळे सूक्ष्म वस्तूचे ज्ञान व वेदार्थ कळण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. आता आपण यावरील अभंगाचा थोडक्यामध्ये विवेचन बघूया. त्याचा थोडासा विस्तार करण्याचा प्रयत्न करते. त्याआधी माझे सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख, डॉक्टर काका, आदरणीय परमपूज्य मंदाताई गंधे, ज्यांच्याकडे मी अभ्यासाला सुरुवात केली त्या आदरणीय परमपूज्य अलकाताई मुतालिक, या सगळ्यांच्या चरणी साष्टांग वंदन करते आणि ब्रह्मपुरीच्या चातुर्मास समिती उत्सवाच्या प्रमुख आणि माझी सखी मैत्रीण आणि सविताताई खरवडे यांनी ही प्रवचन सेवा आणि हा चिंतन करण्याची संधी दिली याबद्दल त्यांनाही नमस्कार करते आणि आता चिंतनाला प्रारंभ करते. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेचा अभ्यास आपण या चातुर्मासाच्या निमित्ताने अभ्यासाला आपण गाथा घेतलेली आहे. संत तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे, पांडुरंगाचे निस्सीम भक्त. महाराजांचे सर्व जीवनच पांडुरंगमय. त्यांची वाणी विठ्ठलाला समर्पित. विठ्ठल हा तुकाराम महाराजांच्या जीवाचे जीवन आणि सर्व संपत्तीचे निधान होता. या विठ्ठलाच्या ठिकाणी त्यांची अव्यभिचारी निष्ठा होती. त्यांचा उपदेश आपल्यासारख्या संसारातील प्रापंचिकांना तारून नेतो आणि जे भयग्रस्त जीवन किंवा जी चिंता, काळजा, क्लेश यांनी आपलं जीवन ग्रस्त असतं ते त्यातून त्यांच्या अभ्यासाने, त्यांच्या उपदेशाने, त्यांच्या उपदेशाचं चिंतन केल्याने भयातून आपण निर्भयतेकडे जातो आणि अज्ञानातून आपण ज्ञानाकडे आपली वाटचाल होते. महाराजांना विठ्ठलाचे प्रतिमा दर्शन, सगुण दर्शन, अवतार दर्शन, ईश्वर दर्शन आणि ब्रह्मदर्शन असे 5ही प्रकारांनी दर्शन झाले होते. महाराज म्हणतात, या 5व्या दर्शनापर्यंत जो आला त्याला खरे विठ्ठलाचे दर्शन झाले असे त्यांचे म्हणणे आहे. विठ्ठल म्हणजे वी अधिक ठोबा, म्हणजे वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे पुतळा, म्हणजे असा हा ज्ञानाचा पुतळा तो साक्षात आपल्यासाठी पंढरपूरला विटेवर उभा आहे.
म्हणून महाराज आपल्याला सांगतात, असा हा विठ्ठल, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घ्यावा. महाराजांनी उपदेश केला. आपल्यासारख्या संसार सागरातील सगळ्या प्रापंचिकांना, सगळ्या मानवांना त्यांनी उपदेश केला. तो विठ्ठलाच्या नामाचा, भगवंताच्या नामाचा आपल्याला उपदेश केला. कारण महाराज म्हणतात की इतर साधने जी आहेत, श्रवण, अर्चन, वंदन, या इतर ज्या नवविधा भक्ती आहेत, त्यामध्ये इतर गोष्टींची गरज असते. जसं शुद्ध देश, शुद्ध काल, योग्य अधिकारी, त्यानंतर देवाची सगुण मूर्ती, देवाची पूजा करण्यासाठी लागणारं सगळं काही पूजा द्रव्य यांची आवश्यकता असते. परंतु भगवंताचं नामसंकीर्तन हे असं आहे की नामसंकीर्तनाकरता या कशाचीच आवश्यकता नाही. म्हणून नामसंकीर्तन भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती या कलियुगातील माणसांसाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण महाराज पुढे म्हणतात, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे घडे सर्वथा. उचित विधी विधान करता येत नाही, कळत नाही, नंतर योग्य प्रकारचं साधन होत नाही. म्हणून नामसाधन हे अतिशय सोपं आणि साधं साधन आपल्याला महाराजांनी ते करायला सांगितलेलं आहे. कारण नामसाधनाला अधिकाराचीही अपेक्षा नसते. अधिकार निरपेक्ष असं असणारं ते साधन आहे आणि इतर साधनांचीही त्याला गरज नसते. पण फलाची मात्र निश्चिंतता ज्यात आहे, ज्या साधनाने फळ मात्र निश्चित मिळणार आहे, असे हे नामसाधन आहे. म्हणून महाराज आपल्याला या अभंगामध्ये सांगतात की न कळो ते कळो येईल उगले. कारण मानवी बुद्धी जी आहे, त्या मानवी बुद्धीमध्ये दोष असतात. म्हणून आपल्यासारख्या माणसांनी आपण संतांनी जे शास्त्रग्रंथ लिहिलेले आहे, संतांनी जे आपल्यासाठी लिखाण करून ठेवलेलं आहे, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, तुकाराम गाथा आहे, योग वासिष्ठ आहे, भगवद्गीता आहे, असे अनेक संतांचे आपल्याला उपयुक्त असणारे, अभ्यास करण्यासारखे अनेक ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांचा आपण नियमितपणे अभ्यास केला पाहिजे आणि त्या प्रकारचं आपलं जीवन आपण घालवलं पाहिजे, तसं जगायला शिकलं पाहिजे. आता मानवी बुद्धीमध्ये दोष असतात. म्हणून आपल्याला प्रथमच महाराज भावार्थ जेव्हा आपल्याला खंडारकर महाराज समजावून सांगतात, तेव्हा त्यात ते म्हणतात की संतांवर, शास्त्रावर आणि श्रीगुरूंवर ही श्रद्धा ठेवली पाहिजे. त्यांच्यावर 100% विश्वास असणे अतिशय गरजेचं आहे. आता या संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवणे, याला कोणी अंधश्रद्धाही असं म्हणेल की ते सांगतात आणि तुम्ही ऐकता, म्हणजे हे अंधश्रद्धा नाही का होत. पण आपण व्यवहारामध्ये पण खरे तसेच वागत असतो. मला कुठल्या गावाला जायचं असेल तर मी बसस्टँडला गेल्यानंतर मला समजा पुण्याहून मुंबईला जायचं आहे, तर मी त्या बसवर पुणे मुंबई असं लिहिलेलं असतं, तर मी मुंबई लिहिलेला पाटी असलेला त्या बसमध्ये चढते आणि मी बसते आणि मी मुंबईपर्यंत प्रवास करते. खरं तर हा मी त्यांच्यावर विश्वास ठेवून मी त्या बसमध्ये चढलेले आहे. ती कुठे जाते हे बघूनच मी त्यावर चढलेले आहे. नंतर आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर आपल्याला औषध देतात, त्यांच्यावरही आपण विश्वास ठेवतोच ना. त्या औषधामध्ये कुठला किती ग्रॅममध्ये किती औषधं काय घातलेली आहेत, त्यात काय केमिकल घातलेले आहेत, कुठल्या केमिकलचा कसा उपयोग होतो, किती प्रमाणात आहे, ते योग्य आहे का नाही, याचा काही विचार न करता फक्त डॉक्टरांवर विश्वास ठेवतो आणि आपण ते औषध घेतो. त्याप्रमाणे म्हणजे तिथेही आपण अंधश्रद्धाच ठेवतो. त्याप्रमाणे भगवंत आणि संत यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून वाटचाल केल्याशिवाय आपलं एकही पाऊल परमार्थामध्ये पुढे आपल्याला टाकता येणार नाही. आणि ही श्रद्धा आहे, संतांवर श्रद्धा ठेवणं ही आपल्याला कल्याणकारी, आपलं कल्याण साधून देणारी ही अशी श्रद्धा आहे. कारण संतांना आपल्याकडून काहीही अपेक्षा नाही आणि म्हणून त्यांच्यावर श्रद्धा ठेवणे हे अत्यंतिक हिताचे असते. आता माझ्यासारख्या मानवाने, माझ्यासारख्या साधकाने, अभ्यासार्थीने या माझ्या श्रद्धेचा विकास मात्र हळूहळू करून घ्यायला पाहिजे. कारण श्रद्धा
श्रद्धेचेही काही प्रकार आहेत. एक सामान्य श्रद्धा म्हणजे आपल्याला परंपरागत, आपल्याला लहानपणापासून आपण घरामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जातात, आपल्या घरामधल्या ज्या परंपरा असतात, आपल्या समाजाच्या ज्या परंपरा आहेत, आपल्या धर्माच्या ज्या परंपरा आहेत, त्या परंपरा आपल्याला सांगितल्या जातात. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून आपण, ही सामान्य श्रद्धा आहे, आपण आपलं जीवन जगत असतो. त्यानंतर दुसरी श्रद्धा तर्कावर आधारलेली असते. माझ्या बरोबरीचे किंवा माझ्या आजूबाजूचे लोक हजारो वर्षांचा जो त्यांच्यावर वेद वाङ्मयाचा त्यांच्यावर जो प्रभाव पडलेला आहे, ते वेद वाङ्मय सांगतायत, संत सांगतायत, शास्त्र सांगतायत, सद्गुरू सांगतायत, त्याप्रमाणे त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं जीवन आखलं आणि मग त्यांचं जीवन आज एका उंचीवर, एका टप्प्यावर माझ्यापेक्षा पुढे ते गेलेले आहेत किंवा त्यांची वाटचाल चालू आहे, त्यांना त्याचा लाभ झालेला आहे. मग तो लाभ मीही करून घेतला पाहिजे. ही तर्कावर आधारलेली ही श्रद्धा आहे. नंतर संत प्रमाणांची, संत जे आपल्याला प्रमाण देतात ते संत प्रमाण मान्य करून आपण त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे, ही संत प्रमाणावर आधारलेली श्रद्धा आहे. कारण पहिलंच म्हटलं आहे की संतांना आपल्याकडून काहीही अपेक्षा नाही, केवळ निरपेक्ष बुद्धीने ते आपल्याला उपदेश करतात. खरे तर ते विरक्त आहेत, पण समाजाच्या हितासाठी ते आपल्यासाठी ग्रंथ लिहितात, आपल्यासाठी लेखन करतात. नंतर दुसऱ्यांच्या अनुभवावर कोणीतरी आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, अधिकारी आहेत, त्यांना तसे अनुभव आलेले आहेत, त्यांनी त्या तत्वाचा अनुभव घेतलेला आहे, तो तत्वाचा त्यांनी घेतलेला अनुभव मलाही कसा मिळवायचा आहे, म्हणून त्यांच्या अनुभवावर आधारलेली श्रद्धा, हे मलाही मिळालं पाहिजे असं. आणि नंतर जेव्हा माझे श्री गुरु मला अनुग्रह देतात, त्या अनुग्रहकाळी मलाही काही छोटासा थोडासा त्या जीवाच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे त्याला जो अनुभव मिळतो, तो अनुभव मला कायम मिळावा, म्हणून स्वतःच्या अनुभवावर पण श्रद्धा ठेवून आपण वागणं. आणि परत वेद, श्रीगुरु आणि संत हे जसं सांगतात ते तसंच आहे व त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागण्यातच माझे हित आहे, माझे कल्याण आहे, हा अढळ विश्वास असणे, याला श्रद्धा असं म्हणतात. एका सद्गुरूंकडे त्यांचे 2 शिष्य गेले. तर त्यांना घाई होती. त्यांना वाटलं की श्रीगुरु, तुम्ही सांगितल्याप्रमाणे साधन करतोय, पण तरी तुम्ही आम्हाला जरा एक सांगा ना की आम्हाला मोक्ष कधी मिळेल, आम्हाला ते तत्व कधी आम्हाला अनुभवास येईल. तर पहिल्या शिष्याला सद्गुरू सांगतात, हे बघ, हे जे पळसाचं झाड दिसतंय ना, त्या पळसाच्या झाडाला जेवढी पानं आहेत, ती पानं पूर्ण जाईपर्यंत किंवा ती जेवढी पानं आहेत ते तितके जन्म तुला घ्यावे लागतील आणि मग तुला खरं ज्ञान होईल किंवा तुला मोक्ष प्राप्त होईल. तर त्याला असं वाटतं, बापरे, या पळसाच्या झाडाला इतकी पानं आहेत, तोवर मी साधन करत राहायचं आहे आणि नकोच मग त्यापेक्षा, म्हणून तो आळस करतो, कंटाळा करतो, श्रद्धा ठेवत नाही आणि तो निघून जातो. दुसरा शिष्य असतो, तोही म्हणतो, श्रीगुरु, मलाही सांगा ना, मला कधी मोक्ष मिळेल, मला कधी त्या तत्वाचा अनुभव येईल. तेव्हा श्रीगुरु त्याला सांगतात की अरे, हे जे चिंचेचं झाड आहे ना, या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी पानं तुला जन्म घ्यावे लागतील, तेवढी साधना तुला करावी लागेल आणि मग मात्र तुला मोक्ष मात्र निश्चित प्राप्त होईल. तर तो तिथेच आनंदाने उड्या मारायला लागतो आणि सद्गुरूंना तिथेच साष्टांग दंडवत घालतो. कारण तो श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो की माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं आहे की तू नक्की मुक्त होणार आहेस, म्हणजे मला साधन करण्याची गरज आहे. पुढे आपल्याला महाराज म्हणतात की न कळो ते कळो येईल उगले, न दिसे तो दिसे येईल उगले, म्हणजे मला जे दिसत नाही आहे त्याचंही मला दर्शन होईल. आपण शास्त्राचा अभ्यास करत असताना कर्मयोग, सांख्ययोग, भक्तियोग असे विविध शब्द आपण ऐकतो. अशा योगांसारखाच नामयोग हा शब्द महाराजांनी तुकाराम गाथेमध्ये योजलेला आहे. आता युज्यते इति योगः, ज्या साधनेने परमात्म्याशी एकरूप होता येते त्याला योग असे म्हणतात. आता नामाने नाम घेतल्यानंतर काय होतं, नामसाधन आपल्याला महाराज सांगतायत. तर नामाने
नामधारकाचा देवाशी संबंध जोडला जातो, कारण नाम आणि नामींचा अभेद आहे. नामाचा आणि देवाचा तादात्म्य संबंध आहे. म्हणून नामधारक जेव्हा नाम घेतो तेव्हा तो देवाशी जोडला जातो, त्याच्याशी युज होतो. म्हणून महाराज आपल्याला सांगतात, आपल्याला निमंत्रण देतात, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. सगळ्यांनी या आणि नामसाधन करायला लागा, नामाचा अभ्यास करा आणि सगळ्या काळजांमधनं, सगळ्या चिंतेमधनं मुक्त व्हा. आता नामसाधनाचे फायदे काय होतात? नामसाधन केल्यामुळे महाराज आपल्याला सांगतात की कितीही पापी असला, कितीही पाप झालेलं असलं तरीही कालांतराने नामसाधन करता करता त्याची पापप्रवृत्ती नष्ट होऊन तो शुद्ध होतो. याचं उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाले, कारण त्यांनी सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवला आणि इतकं काही नामसाधन केलं की त्यांची सगळ्या पापांचं भस्म झालं, हरण झालं आणि ते ऋषी झाले. नंतर महाराज सांगतात की कितीही संसारासक्त जीव असेल तरीही नामाच्या प्रभावाने, नामसंकीर्तनाने त्याची संसाराची आसक्ती, संसारासक्ती नाहीशी होईल. त्यानंतर नामसाधन करता करता त्याला नामाची गोडी लागते आणि मग तो जो नामधारक जो असतो तो त्या नामयोगाचे त्याचं अनुष्ठान करायला सुरुवात करतो. पण ते अनुष्ठानही आता शुद्ध स्वरूपात घडलं पाहिजे, यासाठी आता तो प्रयत्नशील होतो. आणि मग ते विविध उपचार, कशा प्रकारचं माझं नामसाधन झालं पाहिजे, मी काय केल्यानंतर माझी नामसाधना अजून उंच कोटीची होईल, याचा तो संतांपाशी जाऊन त्यांना विचारतो आणि तशी माहिती करून घेतो. त्यासाठी संत सांगतात, असं नामसाधन होण्यासाठी, नामयोगाचं शुद्ध स्वरूपात अनुष्ठान होण्यासाठी इंद्रियांचा निग्रह करणे, संतांची संगती करणे, त्याप्रमाणे धर्मनीतीचे आचरण करणे, उत्कट भक्तीने, उत्कट श्रद्धेने नाम घेणे, मनामध्ये हरीचे प्रेम असणे, त्याबरोबर काही व्रते, काही अनुष्ठाने यांचंही आपण अंगीकार केला पाहिजे. सोमवारसारखी व्रते, एकादशीसारखी व्रते ही केली पाहिजेत. त्यानंतर पंढरीची वारी करणे, जर शक्य असेल तर पंढरीची वारी करणे. असं केल्यामुळे काय होतं तर तो जो नामसाधक असतो तो निर्दोष होतो आणि मग अशा रीतीने हळूहळू तो विरक्त आणि निष्पाप व्हायला लागतो. आणि मग जे निष्पाप आहेत, विरक्त आहेत किंवा अशी ज्यांची वृत्ती हळूहळू नामसाधनाने झालेली आहे, त्यांनी जरी अशी वृत्ती झालेली असेल तरी नामसाधन मात्र कधीही थांबवायचं नाही आहे, तर अखंड दीर्घकाल श्रद्धापूर्वक नाम घेत जावे, नाम घेत असावे. त्यानंतर पुढे नामाचा फायदा असा होतो की नामसंकीर्तनाने अनायासे समाधी स्थिती प्राप्त होते. नंतर नामसंकीर्तनाने सगुणाचा साक्षात्कार होतो, साक्षात भगवंताचं दर्शन होतं. आणि महाराज म्हणतात की जो अखंड नामचिंतन करतो, ते प्रेमपूर्वक करतो, श्रद्धापूर्वक करतो, त्याच्याजवळ देव धावत येतो. कारण भगवंताचं वचन आहे, भगवंतच सांगतात, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ, मद्भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं भजन करत असतील, माझं नामसंकीर्तन करत असतील, त्या ठिकाणी नारदा मी नक्की तिथे तिष्ठत आहे, त्या ठिकाणी मी नक्की तिथे उभा आहे, ते नामसंकीर्तनामध्ये मी रममाण झालेला आहे, तो आनंद मी घेत आहे. आणि त्यानंतर मग त्या जीवाला मोक्ष प्राप्त होतो. अशा प्रकारे भगवद्गीताही आपल्याला सांगते, गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः, की नामचिंतनाने काय होतं की भूतकाळाचा संग आणि भविष्यकाळाचा विचार थांबतो आणि वर्तमान चांगला घडतो. भगवान श्रीराम आणि हनुमंत यांच्यामध्ये एकदा चर्चा झाली. तेव्हा भगवान श्रीराम हनुमंताला विचारतात, हनुमंता की रामबाण म्हणजे ह्या रामबाणाचं महत्त्व तू
जाणतोसच. तर भगवान मारुतीराय सांगतात की हे भगवंता, रामबाण तर श्रेष्ठ आहेच, पण रामबाणापेक्षा नामबाण मात्र प्रभावी आहे. आणि ते जे नामबाणाचं शस्त्र आहे ना, ते मी भरताकडून मिळवलेलं आहे, भरताकडून घेतलेलं आहे. कारण रामबाण कसा आहे, तुम्ही जो बाण मारता तो मारून मुक्ती देतो, पण नामबाण कसा आहे तर नामबाण मात्र हे अतिशय प्रभावी शस्त्र आहे. ते जिवंतपणीच त्या जीवाला मुक्ती देतं आणि शिवाय कुठलीही पीडा त्या जीवाला होत नाही. अतिशय असं सुखकारक असणारं हे तुमचं नामबाण हे शस्त्र मी अखंड माझ्या मुखामध्ये धारण करतो. जनाबाई, भक्त जनाबाई, संत जनाबाई त्यांचं जर म्हणतात, जिव्हा लागली नामस्मरणी, रित्या मापे भरी गोणी. अखंड नामचिंतन जनाबाईंचं चालू आहे आणि काम करता करता अखंड त्या भगवंताचं, त्या विठ्ठलाचं, पांडुरंगाचं त्यांचं नामस्मरण चालू आहे. कारण आणि पुढे म्हणतात रित्या मापे भरी गोणी, कारण त्यांचा जो देह आहे तो भगवंताच्या नामाने भरून गेलेला आहे, अखंड भरून गेलेला आहे. कारण तो का भरला, कारण त्यांचं चित्त शुद्ध होतं आणि अशा शुद्ध चित्तामध्ये ते नाम त्या हृदयामध्ये साठून राहतं. म्हणून जनाबाईंची गोणी, या शरीराची गोणी संपूर्ण नामाने भरून गेलेली होती आणि अखंड जिव्ह्याने त्यांचं नामस्मरण मात्र अखंड चालू होतं. महाराज या अभंगामध्ये म्हणतात, एका विठ्ठले एकाची या, कळो येई न कळोते कळो येईल उगले, एका विठ्ठले एकाची या. या एका विठ्ठलाच्या नामाने एकाची या शब्दाने महाराज आपल्याला सांगतात, महाराज आपल्याला भक्तिप्रधान, आपल्याला भक्तिरस सांगतात, नामसंकीर्तन सांगतात. तरीही अद्वैत तत्त्वज्ञानाचाही महाराज आपल्याला इथे पुरस्कार करतात आणि म्हणतात तो एकच विठ्ठल सर्वत्र या चराचरामध्ये भरलेला आहे. याचाही आपल्याला ते उल्लेख करतात किंवा आपल्याला सांगतात. माऊलीही आपल्याला हरिपाठामध्ये सांगते, भरला घनदाट हरी दिसे, सर्वत्र भरलेला घनदाट भरलेला हरी सगळ्या संतांनी बघितला आणि तो त्यांना अनुभवाला आला. आपले समर्थही आपल्याला सांगतात, रीता ठावया राघवे वीण नाही, अशी दृष्टी त्या सगळ्या संतांची झालेली आहे. आणि मग अशी दृष्टी आपल्यालाही ते देतात आणि मग त्यासाठी आपल्याला अजून काही गोष्टी सांगतात. ते म्हणजे जगन्मिथ्यात्व आणि जीव ब्रह्मैक्य हे साधलं पाहिजे. जगन्मिथ्यात्व म्हणजे काय, तर हा संसार आहे, हा फलकटाप्रमाणे आहे, हा असार आहे आणि देवा वाचून या जगामध्ये शाश्वत असं काही नाही. हा संसार फक्त दुःखाची बांधवडी आहे. हे संसार त्या मायेचे कार्य आहे आणि त्या मायेने ब्रह्माला आवृत्त केलेले आहे. आणि ह्या भौतिक विश्व, हे भौतिक जग जे मला दिसतं, दृश्यरूपाने जे मला दिसतं, ती सगळी अविद्यारूपी मायेची थोरवी वाढलेली आहे. आता तुकाराम महाराज तिथेच या गाथेमध्येच महाराजाला, देवाला प्रार्थना करतात की देवा, तू हे मला खोटं जग का भासवतोयस, तू मला हे सत्य म्हणून का माझ्या डोळ्यांसमोर मला प्रस्थापित केलं आहेस. आता ही जी तुझी माया आहे ना, ही तुझी तूच आवर आणि आम्हाला तू असा भयभीत का करून सोडलेला आहेस. तर हे जगत असंच आहे, जड आहे, दुःखात्मक आहे, हे मला आता पुरतं कळून चुकलेलं आहे. आता जीवो ब्रह्मैव नापराहा, जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद नाही असं जे तुम्ही सांगता, तो अनुभव आम्हाला पण आता आणून द्या. त्यासाठी परत महाराज आपल्याला सांगतात, न करी रे संग राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. या स्थितीलाच खरे अद्वैत ब्रह्मज्ञान असे म्हणतात. आता जीव ब्रह्मैक्य जर साधायचं असेल, जीव आणि ब्रह्म हे वेगळे नाही, त्यांचं ऐक्यच आहे, तर आपल्याला महाराज सांगतायत त्याप्रमाणे ते पूर्ण लक्षात घेतलं पाहिजे आणि तसं साधनही केलं पाहिजे. महाराज आपल्याला म्हणतात, तुम्ही कसे आहात, तर तुम्ही अमर आहात, खरे की पहा खोटे ते. खरं तर तुम्ही सगळेजण जन्म मरणातीत आहात, पण तुम्ही देहाचं तादात्म्य जे धरून ठेवलेलं आहे, देहाशी जे एकरूप झालेले आहात, ते तादात्म्य सोडून द्या. या देहाच्या उपाधीमुळे
तुम्हाला आपण जीव आहोत असे वाटते, पण जीव हा मूळचा मुक्तच आहे. मुक्त होता बळे परी झाला बद्ध, घेऊन ओझे माझे माझे. हे सगळं स्त्री, पुत्र, मित्र, नंतर धन, संपत्ती, घर, दार यांचं जे काय मी ओझं घेऊन ठेवलेलं आहे, यांच्या ठिकाणी जो माझेपणाचा मी अभिमान ठेवलेला आहे, त्यामुळे तो जीव बद्ध झालेला आहे. परंतु आत्मा खरं तर बंधमोक्षातीत आहे, नित्यमुक्तच आहे. पण भ्रमाने मनुष्य मात्र स्वतःला बद्ध समजतो. म्हणून महाराज आपल्याला सांगतात, अरे तू मूळचा मुक्तच आहेस, तर तू आपल्या मूळच्या स्वरूप स्थितीला जा. आणि हा जो ममतेचा मळ तुला लागलेला आहे ना, हा ममतेचा मळ लागू देऊ नकोस. आणि आता हे सगळं, ही ममता मला चिकटलेली आहे, माया आहे, देहसंबंध माझा जास्त दृढ झालेला आहे, तर त्यासाठी मात्र मला प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणून मनुष्य मात्राने वेदविहित धर्माप्रमाणे आचरण करावे, सत्याचरण करावे, विषयासक्त नसावे. त्यानंतर काम, क्रोध, लोभ, मोह यांचाही त्याग करावा. सर्व भूतमात्रांविषयी दया असावी. यासाठी अखंड हरिकथा करावी, हरिकथा ऐकावी आणि हरिनाम घ्यावे. हा तर महाराजांचा किंवा आपल्या सर्वांचाही परमधर्म आहे असे महाराज आपल्याला सांगतात. आणि मग तो एकाचिया, जो विठ्ठल एकाचिया असा जो त्याचं वर्णन केलेलं आहे, ते एक कसं आहे, तर तो विठ्ठल निर्गुण निराकार जो आहे, त्याला खरं तर नाम नाही, रूप नाही, देशकाल मर्यादा नाही. कारण विठ्ठलच सर्व जगाचे अधिष्ठान आहे. तो सर्व त्रिभुवनामध्ये संचरलेला आहे. आणि असा हा अणूपेक्षाही थोकडा असणारा, छोटा असणारा, ही जी परब्रह्म वस्तू आहे, ती कशी आहे, तर ती अतिशय सूक्ष्म आहे, ती अतिशय निर्मल आहे, ती पवित्र आहे. पण ती मात्र मला जर जाणवायची असेल, आणि तेच माझं स्वरूप आहे, तोच माझा सांगाती आहे, पण मला मात्र ती समजून घ्यायची असेल, मला जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर आपले मनही तसेच विशाल व्हावे लागते, तसेच व्यापक व्हावे लागते. म्हणजे मग त्या ब्रह्मवस्तूचा अनुभव येतो. म्हणून महाराज आपल्याला सांगतात की मनुष्य जन्माला येऊन आम्ही त्या विठोबाचे दास झालो, यातच आमच्या जीवनाची धन्यता आहे. यासाठी विठोबाचे नाम घेणे हाच आमचा नेमधर्म आहे. रामकृष्ण हरी हा आमचा आवडीचा मंत्र आहे. आणि देवभक्तामध्ये द्वैत न बघणे हेच आमचे ज्ञान आहे. हीच कल्याणाची वाट आहे. भक्ती करताना त्या भक्तीमध्ये दंभ नको, आणि देवाच्या उद्देशानेच, फक्त देवासाठीच ही सगळी उपासना हे करत राहायचं आहे, देवाला आळवायचं आहे. म्हणून त्यालाच प्रार्थना करायची आहे की देवा, तेथे माझी वृत्ती राहो हरी, हीच माझी इच्छा आहे. यासाठी मला सतत प्रयत्न करायचे आहेत. आता हा जो विठ्ठल आहे, तो सर्वत्र पृथ्व्यादिकांना अंतर्बाह्य व्यापून असा आहे. आणि शिवाय दशांगुळे उरलेला, जो विटेवर पाय ठेवून भक्तांच्या अनुग्रहासाठी पंढरपूरला आपल्यासाठी उभा आहे, तोच प्रज्ञान घन एव असं त्याचं महाराज वर्णन करतात. तो विठ्ठल ज्ञानरूप आहे, तो सत्यरूप आहे, आणि तो निरतिशय आनंदरूपही आहे. हा विठ्ठल प्रत्येकाच्या अंतःकरणात राहतो आणि त्याचे नियमन करतो, आणि माईक पदार्थांपासून त्या अंतःकरणाचे हरण करतो. म्हणून सगुण रूप आणि निर्गुण रूप याच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर करण्यासाठी जे सामर्थ्य लागतं, ते त्या एकट्या विठ्ठलाचंच आहे. म्हणून त्या विठ्ठलालाच हरी या नावानेही संबोधलं जातं. म्हणून प्रत्येक जीवाने जन्माला आल्यानंतर त्या एका विठ्ठलाच्याच ठिकाणी आपली वृत्ती ठेवावी. त्यामुळे काय होतं, तर कारणासह वर्तमान आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. कारण एका विठ्ठला वाचून सर्व काही दुःखरूप आहे, विठ्ठलच फक्त सुखरूप असा आहे. म्हणून महाराज आपल्याला सांगतात की मला सुखरूप व्हायचे आहे. यासाठी आपुलिया हिता असे जो जागता, म्हणून मीच माझं हित काय आहे, कशात हित आहे, यासाठी मी जागर राहायचं आहे. धन्य त्यांची माता पिता असं महाराज आपल्याला सांगतात. कारण विठ्ठल हाच दिनांचा बंधू आहे, कृपासिंधू आहे.
तो भक्तांचा जन्ममरणाचा बंध आणि यमपाश हे दोन्ही तोडून टाकतो. म्हणून त्याला शरणागतांना शरण्य फक्त विठ्ठलच आहे. तोच मुक्ती देणारा आहे. असा विठ्ठलच गुणांचा साठा आहे, सर्व सिद्धींचे स्थान आहे असे महाराज आपल्याला सांगतात. आणि म्हणून म्हणतात की विठ्ठल विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंदे गरजावे. म्हणून विठ्ठलाच्या नावाचा छंद घ्यावा, टाळी वाजवावी, त्यामुळे सर्व विघ्नांची होळी होते. म्हणून कुठल्याही कार्याच्या आरंभी आणि शेवटी विठ्ठलाचे नाम घ्यावे आणि त्याचे स्मरण करावे. म्हणून या अभंगामध्ये महाराज आपल्याला सांगतात, न बोलो ते बोलो येईल उगले. मला जे बोलता येणार नाही ते मला बोलायला लागेल. न कळो ते कळो येईल उगले. वाणीने निरंतर मी त्या विठ्ठलाच्या नावाचा उच्चार केला पाहिजे. आणि उच्चार करते वेळी आपल्याला शास्त्र सांगतं, ज्या वेळेला मी त्याचं नाव घेते त्यावेळी तो हरी, तो विठ्ठल माझ्यापुढे उभा आहे अशी मनाने भावना करावी. मनाने आपण हरिरूप आहोत असे समजावे. आपल्या डोळ्यांनी आपल्या त्या हरीचे सगुण रूप बघावे. वाणीने नाम घ्यावे, कानाने ते नाम ऐकावे, मनाने त्याचे ध्यान करावे. असा ब्रह्माधिकार नाही जो ध्यानाला विषय होत नाही. असा विठ्ठल, असा हरी, असा भगवंत नामसंकीर्तनाने सहज प्राप्त होतो. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. यासाठी महाराज आपल्याला सगळ्यात साधं आणि सोपं जे नामसंकीर्तन आहे ते 4 कसोट्यांवर लागू होतं. त्याला 4 कसोट्या लागू होतात नामसंकीर्तनांना. ते कसं आहे ते महाराज सांगतात. नामसंकीर्तन हे साधन सुगम आहे, सुकर आहे, सुरक्षित आहे आणि सहजही आहे. सुगम म्हणजे नामसाधनेने जो वेदांनाही आकळू शकत नाही असा भगवंत सहज रीतीने आकळू लागतो. आकळावा श्रीपती येण्याची पंथे. नामसंकीर्तनाने आपल्याला भगवंत आकळू लागतो. सुकर, कारण त्याचं नामसंकीर्तन कशीही कुठेही अवलंबन करता येतं. देहाकडून होणाऱ्या प्रत्येक कर्माबरोबर मला नामस्मरण करता येणं शक्य असतं. म्हणून हे सुकर आहे साधन. नंतर सुरक्षित आहे. ते कोणत्याही वृत्तीने करा तरी त्याचा परिणाम पुण्य जोडण्याकडेच होतो. अपाय मात्र निश्चितच होत नाही. जसे अग्नीत आहुती टाकली तर अग्नी आहुती काय किंवा कचरा काय त्या दोन्हींना जशी आपली सत्ता देते, तसं कुठल्याही वृत्तीने नाम जरी घेतलं तरी नाम हे पुण्य जोडून देतं. आणि नामसाधन हे अतिशय सहज आहे, सोपे आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं द्रव्य मोल खर्चावा लागत नाही. कुठल्याही प्रकारचे शारीरिक कष्ट करावे लागत नाहीत. आणि ते असं इतकं सोपं साधन नामसंकीर्तन महाराज आपल्याला सांगतायत. त्यामुळे एकाच जन्मातली नव्हे तर जन्मजन्मांतरीची पापे जळून जातात. म्हणून महाराज परत आपल्याला सांगतायत. सारखं या गाथेमध्ये महाराजांचा नाम घ्या, विठ्ठलाचं रूप बघा, त्याचं रूप आठवा आणि त्याच्या आठवणीमध्ये सगळं काही प्रपंचातले धंदे करा, प्रपंचातली कामं करा. परत आपल्याला ते सांगतात, संसार हो लोक हो, संसाराचं सारण ज्यात भरलेलं आहे असा मनबुद्धी चित्तरूपी पोतं आता रिकामं करा आणि त्यात देवरूपी माल भरा. आणि मग काय होईल? त्यामुळे न भेटो ते भेटो येईल उगले. म्हणजे काय होईल? न भेटो म्हणजे जी जीवदशा आहे ती जीवदशा नष्ट होईल आणि जीवदशा नष्ट करून तर आपल्याला ब्रह्मरूपता प्राप्त होईल. ते अंतःकरणातील काम क्रोध हे नष्ट झाले आणि मग सगळी सृष्टी ही आनंदमय झाली. मी ब्रह्माला जाणतो हे ज्ञान आणि मी त्याला जाणत नाही हे अज्ञान, हे सगळं पांडुरंग रूपच झालं. हाच अलभ्य लाभ मला झाला आणि निरंतर नाम घेता घेता झाला. अशा प्रकारे नामाने सगळी अशी क्रममुक्ती मिळत जाते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की भरपूर नामस्मरण करावं, त्याने प्रथम आपलं चित्त शुद्ध करावं. त्यामुळे त्या प्रेमाने मन शुद्ध होते. जसं औषधाच्या छोट्या गोळीमध्ये जंतुनाश करण्याचं सामर्थ्य आहे, तसं नामामध्ये या अंतरंगामध्ये भरलेले जे दोष आहेत त्या दोषनाशाचे बळ
त्या नामसंकीर्तनामध्ये साठवलेला आहे. नंतर त्यामुळे अंतःकरण शुद्ध होईल आणि शांत होईल. अहंकाराचा जो अडथळा आहे, मी पूजा करतो, मी नामस्मरण करते, मी सेवा करते, हा अहंकाराचा अडथळाही तेथे नाहीसा होईल. कारण करणे सकळ जगदीशाचे हा भाव त्या मनामध्ये स्थिर होईल. आणि मग मी माझे न राहता आता तो आणि त्याचे अशी भावना आतमध्ये हळूहळू दृढ व्हायला लागेल. आपला जो अहंकार आहे तो त्या देवाच्या पायी लीन करायचा, पायी वाहून टाकायचा. आणि मी जो आहे, मी जो वर काढून येतो तो त्या परब्रह्मामध्ये लय करायला शिकायचा. असं हळूहळू ही क्रमाक्रमाने हे जे विषयांमध्ये मिळणारं मला सुख आधी खरं वाटत होतं, सत्य वाटत होतं, त्यापेक्षा ब्रह्मसुख हे अधिक आणि भरपूर सुख देणारे आहे. ते आपल्या जवळच आहे हे कळायला लागतं. आणि तो आत्मा सुखरूप आहे, म्हणजेच सुख हेच त्याचे स्वरूप आहे. तिथे इंद्रियांची गरज नाही, तिथे विषयांची गरज नाही, तिथे वयाची आरोग्याचीही अट नाही. पण आता आपण देह आहोत असे न वाटता आपण निराकार निरवयव सुखरूप आत्मा आहोत हे पटते. आणि मरणाची भीती जाते. आणि मोक्ष म्हणजे तरी काय, मोक्ष महाराज आपल्याला सांगतात अलभ्य लाभ करून घ्यावा. आसक्तमय जे जीवन आहे ती आसक्ती सगळी घालवावी. आणि आता मोक्ष म्हणजेच दुःखविरहित अखंड सुखात जगणे व त्या सुखात असतानाच वेळ आल्यावर देह सोडून देणे, अशी जी स्थिती संतांनी प्राप्त करून घेतली ती हळूहळू त्यांनी सांगितलेल्या साधनाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करून माझं साधन मी नित्यनेमाने करत गेल्याने त्यांच्याच कृपेमुळे मला तशी स्थिती प्राप्त होईल असा पूर्ण दृढ विश्वास आणि श्रद्धा त्यांच्यावर ठेवून तसंच साधन मी करत राहणं मात्र अतिशय गरजेचं आहे. आणि ह्या मोक्ष हा जो चौथा परमपुरुषार्थ आहे या मनुष्य देहामध्ये प्राप्त करून घेण्याचा, त्यासाठी सकाळी उठल्यापासून जी आपल्याला दिनचर्या आखून दिलेली आहे आपल्या शास्त्राने, संस्कृतीने, संतांनी तर ती प्रातस्मरणाने सुरुवात, जेवताना भगवंताचं स्मरण, झोपेपूर्वी त्याला प्रार्थना, सर्व कर्मे त्याला अर्पण केली आणि नीती न्यायाचे जीवन जगले असता महाराज म्हणतात, न बोलो ते बोलो येईल उगले, न कळो ते कळायला लागेल, न दिसो ते दिसे ते दिसायला लागेल, न भेटो ते भेटे येईल आपण, ते त्याचीच माझी भेट होईल. आणि हा असा अपार लाभ मला या मानवी देहामध्ये मला करून घेता येईल. आणि मग संत मीराबाई जसं आपल्याला सांगतात की अब भवसागर सब सुख गयो, अबना भय तरन नकी, अशी अवस्था प्राप्त होईल. ती त्यांनाच अशी प्राप्त झाली. सगळ्या संत मंडळींनी जी प्राप्त करून घेतली तशीच आपल्यालाही या अभ्यासाच्या द्वारे, या चिंतनाच्या द्वारे, सद्गुरूंच्या आशीर्वादाने, कृपाशीर्वादाने आपल्याला प्राप्त व्हावी अशी त्यांच्याच चरणी आपण प्रार्थना करूया, त्यांना विनंती करूया. आणि आज ही काय प्रवचन सेवा आहे या ठिकाणी मी ती थांबवते, प्रवचन सेवा पूर्ण करते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आत्ताच आपली प्रवचन सेवा, भजन सेवा संपन्न झाली. या सेवेत सहभागी होण्यासाठी संधी दिल्याबद्दल आदरणीय सौ सविताताई खरवडे आणि चातुर्मास समिती ब्रह्मपुरी यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. पांडुरंग हरी वासुदेव हरी. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.